जय संघर्ष. साहेब नमस्कार, बोला ना. काय नाही, पोस्ट वाचली आणि म्हटलं फोन करून बोलावं आणि कॉल रेकॉर्डिंग करून ग्रुपवर शेअर करावा. करा नाही करा, काय अडचण नाही. आता तुमच्या तोंडून सांगा आजच्या घटनेच्या संदर्भात. आजची घटना झाली अशी, मी आलो होतो गावी इकडे बीडला. कोणचं गाव आपलं? चाकरवाडी. बीड बीड नाळवंडी. साखरवाडी. हा, नाही, चाकरवाडी आपल्या इथं देवस्थान आहे जवळ. माऊली. अमावस्या असल्यामुळे गेलो होतो दर्शनाला माऊलीला. बर बर. हा, आपलं गायकवाड मामांची गाडी दिसली पुढं. मामांना अगोदर नाही ओळखलं, लोगो दिसला गाडीवरती. नंतर पासिंग बघितली, MH20 होती. म्हणलं संभाजीनगरचीच गाडी. म्हणलं तर कोण आहेत बघावं. थोडं गाडी पुढं घेतली, बघितलं तर मामा दिसले. मग मामांना हात केला. माझ्या गाडीला काही लोगो नसल्यामुळे मामाने लवकर ओळखलं नाही. मग नाव सांगितलं. एक मिनिट. तुमच्या गाडीवर लोगो नसल्या कारणाने मामांनी तुम्हाला लवकर ओळखलं नाही. हो. आणि त्यांच्या गाडीवर लोगो असल्यामुळे तुम्ही मी त्यांना ओळखलं ओळखलं. ना म्हणजे मामाला. लोगो हा किती महत्वपूर्ण हे तुमच्या लक्षात आलं. लोगो म्हणजे ओळख आहे आपली. चला पुढे बोला. म्हणजे बाजूला गाडी घेतली, नाव सांगितलं, मामाने ओळखलं. मग चहा वगैरे घेतला, चर्चा केली बऱ्याचशा जुन्या गोष्टीवर आपल्या. तुमची गोष्ट, परत गेगडे साहेबांचे मागचे सगळे आपल्या मीटिंग झालेल्या, कार्यक्रम झालेले. तुमच्या तिकडचा कार्यक्रम, इंदापूरचा टोलच्या रास्ता रोकोचा, नागपूरचे वगैरे सगळे चर्चा करून मग चहा वगैरे घेऊन निघाले मामा पुढं. एकंदरीत जुन्या आठवणीला उजाळा मिळाला. 100%. आणि तुमच्या सोबत किती लोक होते आणि त्यांच्या सोबत किती लोक होते? माझ्यासोबत मित्र आणि 4 आणि मामांसोबत ते 4 आणि एक मामा 5, म्हणजे 9 जण होते. आता तुमच्या दोघांच्या सोबत जे लोक होते त्यांना इच्छा नसतानाही संघर्ष ग्रुपचं महती ऐकावं लागली. ऐकले ना, त्यांनी त्यांचे अनुभव सांगितले ना. मामांसोबत होते, त्यांच्या अगोदर चर्चा चालूच होती. तेवढ्यात मी मामांना थांबवलं. त्यांना अजून उजेडा भेटला की फक्त लोगोमुळे माणसं रस्त्यावरती गाडी थांबवतात आणि चहासाठी विचारतात. कुठेतरी चांगलं काम चालू आहे. तर आजच्या या घटनेच्या संदर्भात मामाने जी पोस्ट लिहिलेली ती त्यांनी त्यांच्या भाषेत लिहिली. माझी तुम्हाला विनंती, तुम्ही तुमच्या भाषेत व्हिडिओच्या माध्यमाने यावा किंवा पोस्टच्या माध्यमाने यावा, तुम्ही तुमचे विचार व्यक्त करा. ठीक आहे? 100% सर. आता आहे गावी मी. मामाची पोस्ट अजून वाचली नाही मी, पण 100% वाचून देईल प्रत्येकाला. चला, ओके, धन्यवाद. जय संघर्ष. ओके, धन्यवाद सर.